न्यू इयर सेलिब्रेशन म्हणजे तळीरामांचा सण. अशा दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवल्यानं अपघातांची संख्या वाढते. असे अपघात टाळण्यासाठी सध्या पोलिसांची रात्रंदिवस गस्त सुरू आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनीही यंदा विशेष मोहीम उघडली आहे. मात्र ही मोहीम काहीशी वेगळी आहे. नवीन वर्षाची सुरुवात अपघात विरहित व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांनी बार मालकांची बैठक बोलावली आणि त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना परत जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. जे तुमच्या बारमध्ये येतील त्यांच्याकडे परमिट आहे का नाही याची पहिल्यांदा खातरजमा करा. दुसरं आम्ही त्यांना सांगितलं की जे दारू पिऊन जे आपल्या इथं दारू पित आहेत त्यांना शक्यतो घरी जायला तुम्ही काहीतरी वाहनाची व्यवस्था करा किंवा त्यांच्यासाठी काही ड्रायव्हर्स ठेवा, रिक्षाची व्यवस्था करा, टॅक्सीची व्यवस्था करा. त्यांना दारू पिल्यानंतर त्यांना घरीपर्यंत सोडण्याची जबाबदारी तुम्ही स्वतःच्या खांद्यावर घ्या. शहरांमधील विविध नाक्यांवर वाहतूक पोलिसांचे पथक फिरणार आहे. हे पथक श्वास विश्लेषक यंत्राद्वारे मद्यपी चालकांची तपासणी करणार आहे. याशिवाय येऊरच्या पायथ्याशी वाहतूक पोलिसांचं पथक उभं राहील. तिथंही चालकांची तपासणी केली जाईल. इतकंच नव्हे तर एरवी तुम्ही दारू पिऊन गाडी चालवली तर तुमच्यावर कारवाई होते. मात्र ठाणे पोलिसांनी त्यात आणखी भर टाकली आहे. जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याच्या सोबत प्रवास करताना सापडले तरी सुद्धा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. ड्रायव्हर किंवा रायडर यांनी दारू पिले असेल आणि त्यांनी दारू पिल्याने त्याच्याबरोबर जे पिलेले सुद्धा असतील तर मग त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. पण मेन ड्रायव्हर किंवा रायडर जो आहे त्यांनी दारू पिलेली असणं गरजेचं आहे. तेव्हा 31st एन्जॉय करताना आता एक नव्हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. दारू पिऊन गाडी चालवू नका आणि दुसऱ्यालाही चालवू देऊ नका. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.